छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात 12वी बोर्डच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय। वैजापूरच्या खंडाळ्याजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी होऊन गाडीमधील 5 विद्यार्थ्यांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षा राज्यभरात आजपासून सुरू झाली। सकाळी 11 वाजता राज्यभरातील परीक्षा केंद्रावर 12वी बोर्डाच्या पहिल्या पेपरला सुरुवात झाली। दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा अपघात झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। 12वी बोर्डाच्या परीक्षेला घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर जवळ अपघात झाला। गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली। सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही, मात्र 5 विद्यार्थी जखमी झाले। विद्यार्थ्यांमध्ये एकाची प्रकृती गंभीर असून इतर 4 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे। जखमी तरुणाला वैजापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सुदैवाने इतर 4 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली। अपघातानंतर किरकोळ दुखापत झालेल्या 4 विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचले। 12वी परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो। संपूर्ण वर्षभर कष्ट घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस निर्णायक असतो। मात्र खंडाळा गावातील या 5 विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रापर्यंतचा प्रवास अत्यंत धोकादायक ठरला। गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली आणि विद्यार्थी जखमी झाले।